श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नरक चतुर्दशीची कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नरकासूर वध कथेनुसार असुर नरकासूर हा शक्तिशाली पण अत्यंत दुष्ट राक्षस होता. नरकासुराने इंद्रलोकावर आक्रमण केले होते आणि देवराज इंद्राच्या राज्यातील ऐश्वर्य, सोन्याचे दागिने आणि दिव्य वस्त्र लुटले होते. याशिवाय त्याने अनेक स्त्रियांना जबरदस्तीने बंदी बनवले होते. त्याने आपल्या शक्तीचा गैरवापर करून अनेक राज्यांच्या राज्यावर आक्रमण केले आणि हजारो स्त्रियांना बंदी बनवले. त्याच्या अत्याचारांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक हे भयभीत झाले होते. नरकासुरावर कोणीही विजय मिळवू शकत नव्हते, कारण त्याला वरदान मिळाले होते की फक्त स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होऊ शकेल. त्याच्या या अत्याचारांमुळे इंद्राने भगवान श्रीकृष्णाला मदतीसाठी याचना केली. नरकासुराच्या अत्याचारांची माहिती भगवान श्रीकृष्णाला मिळाली. श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर आरूढ होऊन नरकासुराच्या राज्यात पोहोचले. श्रीकृष्णासोबत त्यांची पत्नी सत्यभामा देखील होती. त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचं ठरवलं आणि युद्धासाठी त्याच्यावर आक्रमण केले. नरकासुराने श्रीकृष्णाला पाहताच क्रोधित होऊन युद्ध करण्यास तयार झाला. युद्ध अत्यंत उग्र आणि भयंकर होते. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला, परंतु तो जिवंतच होता, कारण त्याला वरदान होते. फक्त स्त्रीच्या हातूनच नरकासुराचा वध शक्य होता. युद्धात नरकासुराने श्रीकृष्णाला जखमी केले. त्यामुळे सत्यभामा अत्यंत रागावली आणि तिने धनुष्यबाण हातात घेतला. सत्यभामाच्या बाणांच्या प्रहाराने नरकासुराचा वध झाला आणि त्याचे अत्याचार संपले. नरकासुराच्या मृत्यूनंतर त्याने कैद केलेल्या सर्व स्त्रियांना मुक्त करण्यात आले आणि पृथ्वीवरील सर्व लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. या दिवशी लोकांनी आनंदाने दिवे लावले आणि जल्लोष केला आणि त्याच दिवसाच्या आठवणीसाठी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरकासूर वधाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे, कारण असं म्हटलं जातं की त्या दिवशी स्नान केल्यानं सर्व दुःखांचा नाश होतो आणि आयुष्यात नवा प्रकाश येतो. त्याचप्रमाणे नरकासूर वधाची कथा सांगते की हा दिवस अन्यायावर न्यायाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्यासाठी आहे. अन्याय आणि अधर्म कितीही बलवान असला तरी सत्य, न्याय आणि धर्म यांचा विजय नक्कीच होतो. काली चौदसच्या दिवशी काली देवीची पूजा करण्यापूर्वी अभ्यंग स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं म्हणलं जातं की असं केल्यानं व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. नरक चतुर्दशीच्या दिवशी 14 दिवे लावले जातात. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. नरक चतुर्दशीला मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करू नये. यासोबत घराची दक्षिण दिशा अस्वच्छ करू नये. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.